once again, welcome back dear student. Lecture on current electricity. So previous lecture we have discussed about principle of potentiometer. So what is the principle? The EMF between 2 points on wire is directly proportional to the length of the wires. बघा आपण मागच्या लेक्चरला प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर बघितलं आणि प्रिन्सिपल मला सांगता आपल्या लक्षात आलंच असेल काय आहे ते आपण सांगितलं होतं की समजा एखादी वायर आपल्याकडे दिलेली आहे तर त्या वायरवरती आपण जर समजा कुठले 2 पॉईंट कन्सिडर केले तर त्या 2 पॉईंटच्या मध्ये जे काही EMF असणार आहे सो दॅट EMF इज प्रोपोर्शनल टू दी लेंथ. म्हणजे आपण अशा पद्धतीने काही इक्वेशन लिहिलं असेल E is directly proportional to L or E is equal to K into L. So this is our principle. ठीक आहे. सो आता हे प्रिन्सिपल वापरून आपल्याला काय करायचं आहे, जो आपण पोटेन्शियोमीटर बघितला होता तर त्या पोटेन्शियोमीटरचे युजेस आपल्याला बघायचे. ठीक आहे. सो युजेस ऑफ पोटेन्शियोमीटर. आता पोटेन्शियोमीटर काय आहे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं आहे, कशासाठी वापरतो आपण ते पण बघितलं होतं, बरोबर आहे. पोटेन्शियोमीटर म्हणजे आपण काय करणार आहे, पोटेन्शियल डिफरन्स मेजर करणार, बरोबर आहे. पोटेन्शियोमीटर हा काय होतो, आयडियल व्होल्टमीटर म्हणून आपण त्याला वापरू शकतो. ठीक आहे. तर आता आपल्याला याचा पहिला यूज बघायचा आहे, टू कम्पेअर दी EMF ऑफ 2 सेल्स. आता बघा आपल्याकडे जर समजा 2 सेल जर दिलेले असतील तर त्या सेलचं EMF आपल्याला कम्पेअर करायचं. तर ते जे EMF आपल्याला कम्पेअर करायचं तो बाय युजिंग पोटेन्शियोमीटर. पोटेन्शियोमीटरच्या साहाय्याने आपल्याला काय करायचं, त्या 2 सेलचं EMF कम्पेअर करायचं. ठीक आहे. आता तुमच्यासमोर सर्किट डायग्राम दिलेली आहे. ठीक आहे. तर आता हा जो दिसतोय A to B ही जी असणार ही काय असणार आहे, पोटेन्शियोमीटर वायर. ठीक आहे. हे तर आपण बघितलंच होतं ऑलरेडी. आपण काय करतोय, हा जो पोटेन्शियोमीटर जो आहे हा आपण काय केलेला आहे, बॅटरी कनेक्ट केलेली आहे. बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल जे ते वायरच्या A पॉईंटला कनेक्ट केलेलं आहे. त्यानंतर बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल जे आहे ते Kला कनेक्ट केलेलं आहे. तिचं पुढचं जे टर्मिनल दुसरं जे टर्मिनल आहे ते आपण रेओस्टॅटला कनेक्ट केलेलं आहे. रेओस्टॅटचं हे जे आहे काय फिक्स टर्मिनल आपण त्याला म्हणतो, कारण आपण मी तुम्हाला मागे सांगितलं होतं रेओस्टॅटला 3 टर्मिनल आहेत, बरोबर नाही. रेओस्टॅट इज अ 3 टर्मिनल डिव्हाइस. तर त्याच्यामध्ये आपण जर बघितलं दिस 2 टर्मिनल इज फिक्स्ड. हे दोन्ही जे टर्मिनल आहेत हे काय असतात, फिक्स्ड असतात. आणि अजून एक टर्मिनल जो आहे तो व्हेरिएबल टर्मिनल आपण त्याला म्हणतो. तर आपण K जी वायर निघाली फिक्स टर्मिनलला कनेक्ट केलेली आहे, म्हणजे व्हेरिएबलपासून एक वायर निघालेली आहे ते आपण काय केले, B पॉईंटला कनेक्ट केलेली आहे. ठीक आहे. आता इथपर्यंत आपण हे पोटेन्शियोमीटरसाठीचं काय केलं, कनेक्शन केलेलं आहे. ठीक आहे. आता इथपासून पुढे आपण इकडे वरती जर बघितलं तर आपल्याला काय दिसते, 2 सेल दिसत आहेत, E1 E2 त्यांचा EMF आहे. ठीक आहे. मग आता त्याच्या 2 सेल आहेत तर आपल्याला काय करायचं आहे, याच्या 2 सेल दिले आहेत तर यांचं EMF कम्पेअर करायचं. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, हा E1 आणि E2 हे दोन्ही कम्पेअर करायचे. ठीक आहे. आता हे दोन्ही सेल जे आहे दोन्ही सेलमध्ये आपण जर बघितलं तर दोन्ही सेलचे पॉझिटिव्ह टर्मिनल जे आहे ते आपण काय केले, A पॉईंटला कनेक्ट केलेले आहे. ठीक आहे. आणि हे दोन्ही सेल जे यांचे निगेटिव्ह टर्मिनल जे आहे ते आपण काय केले, एक आपल्याकडे 2 वे की आहे. त्याचे काय आहे 2 वे की, बरोबर नाही. इथं K1 K2 आपण म्हटलोय तर तिथपासून आपण काय केलं, K1 K2ला कनेक्ट केलं, म्हणजे 2 वे केला आपण निगेटिव्ह टर्मिनल सेलचं कनेक्ट केलंय. आणि K पासून एक वायर जी निघाली ते आपण एक गॅल्व्हॅनोमीटर कनेक्ट केलेलं आहे. आणि गॅल्व्हॅनोमीटर पासून एक वायर जी आहे ती जॉकीला कनेक्ट केलेली आहे. इकडे जे असेल ही जॉकी असेल. ठीक आहे. तर गॅल्व्हॅनोमीटरचं काम काय आहे आपल्याला माहिती आहे, टू डिटेक्ट दी करंट इन सर्किट. सर्किटमध्ये जो काही करंट आहे तो डिटेक्ट करायचं काम कोण करतो, गॅल्व्हॅनोमीटर करतो. म्हणजे आता याच्यातले जेवढे काय आपण कनेक्शन केलेले आहे तर आपल्याला सगळ्यांचे फंक्शन माहिती आहे. ही सेल आपण जोडलेली आहे त्याचा EMF E आहे. ठीक आहे. ज्या आपल्याला सेलचं EMF कम्पेअर करायचे त्यांचं EMF E1 E2 आहे. ठीक आहे. तसं आपण इथे पण लिहिलेले आहे EMF ऑफ दी सेल E1 E2 EMF ऑफ 2 सेल्स which are compared. E1 आणि E2 काय आहे, EMF ऑफ सेल, ज्या सेलचं EMF आपल्याला कम्पेअर करायचं आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, E1 आणि E2 कम्पेअर करायचं. ठीक आहे. त्यानंतर K1 K2 इकडे जर बघितलं तर ही की आहे K1 K2 ही जी आहे आपली 2 वे की आहे. RH रेओस्टॅट व्हेरिएबल रेजिस्टन्स आपण त्याला कन्सिडर करतोय. ठीक आहे. आणि AB इज द लेंथ ऑफ पोटेन्शियोमीटर वायर.
म्हणजे ही जी आहे काय पोटेन्शियोमीटर वायर आहे. ठीक आहे. आता ऍक्च्युअली आपल्याला काय करायचं आहे E1 आणि E2 कम्पेअर करायचं. ठीक आहे. मग यासाठी आपल्याला दोन केसेस बघायचे. ठीक आहे. सो केस फर्स्ट, एकदम साधं सोपं आहे, फार काही कॉम्प्लिकेटेड नाही. ठीक आहे. तर बघा आता केस फर्स्ट मध्ये आपल्याला काय करायचं, सगळ्यात सुरुवातीला आपल्याला काय करायची, ही जी की आहे ती क्लोज करायची. क्लोज करायची म्हणजे ऑन करायची. ठीक आहे. आता के इज क्लोज, केला काय करतो आपण, क्लोज करतो. ठीक आहे. त्यानंतर K1 ऑल्सो क्लोज, K2 ओपन. K1 ला पण काय करतो आपण, क्लोज म्हणजे ऑन, आणि K2 ओपन म्हणजे ऑफ असेल. ठीक आहे. आता बघा या कंडिशन मध्ये काय होईल, एकदा आपण ही की जर क्लोज केली म्हणजे काय होईल, या सर्किट मधून करंट फ्लो व्हायला सुरुवात होईल. ठीक आहे. आता बघा करंट फ्लो व्हायला सुरुवात आहे. ए पॉइंट पासून तो आपण जर इकडे कन्सिडर केलं तर बघा, आता बघा ह्या पॉइंटला आले, इथपासून आपण पुढे गेले, पुढे ही क्लोज आहे म्हणजे ऑन केलेली आहे, हे कनेक्शन झालेलं आहे. ठीक आहे. म्हणजे याच्यामधून करंट फ्लो होईल. पण ते जर आपण जर इकडनं जर आलो E2 कडनं तर बघा ही ओपन आहे म्हणजे इकडनं काय करंट पास होणार आहे. म्हणजे आपल्या लक्षात येईल की आता सर्किट मध्ये जे काही ईएमएफ असेल ते कुणाचं असेल, E1 सेल. E1 पहिली जी आपण सेल कन्सिडर केली तर ती सेल आहे E1 याचा ईएमएफ. ठीक आहे. मग आता आपल्याला प्रिन्सिपल माहिती आहे, पोटेन्शियोमीटरचा प्रिन्सिपल आपण बघितलं. तर काय सांगितलंय पोटेन्शियोमीटरचा प्रिन्सिपल, EMF between two points is directly proportional to the length of wire. ठीक आहे. मग आता इथे जर बघितलं तर हा E1 आता सध्या ऑन आहे की ऑन आहे म्हणजे याच्यामधलं EMF आता सध्या सर्किट मध्ये आपण त्याचा विचार करतो. ठीक आहे. आता पुढे आपल्याला काय करायचंय, ही जी जॉकी आहे त्या जॉकीच्या साइडने नल पॉइंट ऑब्टेन करायचं. नल पॉइंट आपण बघितलाय, नल पॉइंट मीटर ब्रिज असेल, बॅलन्सिंग कंडिशन आपण बघितली होती, नल पॉइंट आपण त्यावेळेस बघितला होता. ठीक आहे. आता नल पॉइंट म्हणजे आपण काय करणार, या गॅल्व्हॅनोमीटर पासून ही जी वायर जॉकीला कनेक्ट केलेली आहे तर ही जॉकी जी आहे ती आपण काय करणार, या पोटेन्शियोमीटर वायरवरती A to B ते आपण टच करू बघणार. ठीक आहे. आणि टच केल्यानंतर काय होईल, आपल्याला गॅल्व्हॅनोमीटर काही ठिकाणी आपल्याला डिफ्लेक्शन दाखवेल, पण असा काही एक पॉइंट असेल ह्या वायरवरती की जिथे काय होईल, हा गॅल्व्हॅनोमीटर झिरो डिफ्लेक्शन दाखवेल. ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय भेटेल, इथे सपोज दिस इज पॉइंट C. ओके. हा पॉइंट आपल्याला भेटलाय किंवा जेच म्हणू आपण, जे हा पॉइंट आहे. ठीक आहे. म्हणजे आता ह्या पॉइंटला काय झाले, गॅल्व्हॅनोमीटर कुठल्याही प्रकारचं डिफ्लेक्शन दाखवत नाही. ठीक आहे. म्हणजे आपल्याला बॅलन्सिंग लेंथ भेटली. ठीक आहे. सो दिस लेंथ इज कॉल्ड L1. तिला आपण काय म्हणतो, L1. आता सध्या सर्किट मध्ये कोणता सेल आहे, E1. ठीक आहे. म्हणजे आपल्याला अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर, पोटेन्शियोमीटरचं प्रिन्सिपल आपण जर वापरलं आपल्याला काय लिहिता येईल किंवा काय सांगता येईल, E1 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L1. E1 म्हणजे काय असेल, EMF ऑफ द सेल इज प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ द वायर. ठीक आहे. म्हणजे हे इक्वेशन आपण असं लिहू शकतो, E1 which is equal to K into L1. ठीक आहे. सो दिस इज इक्वेशन नंबर 1. याला आपण काय म्हणू शकतो, इक्वेशन नंबर 1. आता आपल्याला पुढची केस बघायची. पहिल्या केस मध्ये आपण काय केलं होतं की K1 क्लोज केली होती. ठीक आहे. म्हणजे आपला हा जो EMF E1 जो आहे तो आपण सर्किट मध्ये आहे असं कन्सिडर केलं. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय, K1 ला ओपन ठेवायचं. K1 ला आपण काय ठेवू, आता ओपन ठेवू आणि आता K2 क्लोज करू. ठीक आहे. सो केस सेकंड. आता केस सेकंड मध्ये आपल्याला काय सांगायचंय, अगोदर आपल्याला ही जी की आहे ती आपण क्लोज ठेवणार आहोत. ठीक आहे. सो K इज क्लोज, देन K2 इज क्लोज, K1 इज ओपन. ठीक आहे. मग आता काय होईल, आता EMF E2 जे आहे ते आता सर्किट मध्ये असेल, कारण बघा इकडनं करंट फ्लो होईल, पण इकडे जर बघितलं तर ही काय आहे, ओपन आहे म्हणजे या सेलचा आता सध्या कुठल्याही प्रकारचा EMF सर्किट मध्ये नाही. मग आता काय होईल,
E2 असेल, मग पुन्हा एकदा आपण काय करणार, ह्या जॉकीच्या सहाय्याने पुन्हा एकदा नल पॉईंट ऑब्टेन करणार. जॉकीच्या सहाय्याने आपण काय करू शकतो, नल पॉईंट ऑब्टेन करू शकतो. मग आता आपल्याला परत एकदा काय करायचंय, ही जॉकी जी आहे A to B या वायर वरती टच करून बघायची प्रत्येक ठिकाणी. मग आपल्याला काय भेटेल, नल पॉईंट भेटेल. ठीक आहे. सो सपोज दॅट पॉईंट इज J डॅश, त्याला आपण काय दाखवू, J डॅश. ठीक आहे. मग आता बघा, A पासून J डॅश पर्यंतची जी काही लेंथ असेल, सो दॅट लेंथ इज कॉल्ड L2. त्याला आपण काय म्हणू, L2. ठीक आहे. म्हणजे परत एकदा आपल्याला काय करता येईल, अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर. काय पोटेन्शियोमीटरचं प्रिन्सिपल आपल्याला माहिती आहे, EMF इज प्रोपोर्शनल टू द लेंथ. ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय सांगता येईल, E2 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L2. काय सांगता येईल, E2 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L2. म्हणजे आपल्याला काय लिहिता येईल, therefore E2 इज इक्वल टू K into L2. सो दिस इज इक्वेशन नंबर 2. दोन इक्वेशन तर आपल्याला भेटले. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय, टेकिंग द रेशिओ ऑफ दिस टू. इक्वेशन नंबर 1 आणि 2 जो आपल्याकडे आलेला आहे, तर त्यांचा रेशिओ जर आपण जर घेतला तर बघू आपल्याला इक्वेशन काय भेटते. टेक द रेशिओ ऑफ इक्वेशन नंबर 1 and 2. So what we have to write? Yes, E1 upon E2, which is equal to K into L1 upon K into L2. So this K get cancelled. So we get E1 upon E2, which is equal to L1 upon L2. So by using this formula, we have to compare the EMF of these two cells. ठीक आहे. आता ह्या इक्वेशन मध्ये आपण जर बघितलं, जर समजा आपल्याला याच्यामध्ये हा E1 जर नोन आहे आणि E2 जर अननोन आहे, E2 काय आहे, अननोन आहे. आपल्याला जो सेकंड सेल आपण जो इथे घेतला होता, समजा त्याचा EMF आपल्याला माहिती नाही, पण आपल्याला काय माहिती आहे, हा जो सेल आहे याचा EMF आपल्याला माहिती आहे, याचा माहिती नाही. ठीक आहे. म्हणजे E2 इथे काय अननोन आहे, E1 नोन असेल, L1 बॅलन्सिंग लेंथ भेटेल, L2 बॅलन्सिंग लेंथ भेटेल. म्हणजे याच्या साईडने आपण काय करू शकतो, एखादा सेल आपल्याकडे जर असेल अननोन EMFचा सेल जर असेल, तर त्या सेलचं EMF आपण माहिती करून घेऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, जर आपल्याकडे समजा दोन सेल जर दिलेले असतील, तर त्या दोन सेलचं EMF आपण कम्पेअर करू शकतो बाय युजिंग पोटेन्शियोमीटर. ठीक आहे. आता ही जी मेथड आपण बघितली, सो दिस इज दी डायरेक्ट मेथड. ही आपण बघितली ती कोणती होती, डायरेक्ट मेथड. म्हणजे आपण काय केले, डायरेक्ट मेथडने काय केले, EMF कम्पेअर केले. काय केले आपण, डायरेक्ट मेथडने EMF कम्पेअर केले. डायरेक्ट मेथडने कम्पेअर केलं म्हणजे काय, आपण डायरेक्टली सेल कनेक्ट केलेले आहे आणि त्याच्यानंतर आपण बॅलन्सिंग लेंथ ऑब्टेन केली. त्याच्यावरून आपल्याला इक्वेशन भेटले E1 upon E2 which is equal to L1 upon L2. म्हणजे याचा अर्थ काय झाले, EMF कम्पेअर झाले. ठीक आहे. आपल्याला याच्यामध्ये अजून एक मेथड बघायची, त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायची, अजून एक मेथड बघायची. आता दुसरी जी मेथड आहे, आता आपल्याला बघायची सम अँड डिफरन्स मेथड. त्याच्या अगोदरची आपण बघितली की डायरेक्ट मेथड. म्हणजे डायरेक्ट मेथडने आपण काय केलं होतं, दोन सेल आपल्याकडे होते, त्यांचं EMF दोन कम्पेअर केलं होतं. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं, सम अँड डिफरन्स मेथड. आता हे सम आणि डिफरन्स मेथड काय बघू आपण. ठीक आहे. आता बघा, तुमच्यासमोर एक डायग्राम दिसते, सर्किट दिसत आहे, दोन सेल कनेक्ट केलेले दिसत आहेत. ठीक आहे. तर वेगवेगळ्या पद्धतीने कनेक्ट केलेले आहे. तर आपण जर बघितलं त्या सर्किटमध्ये, तर बघा त्या ज्या दोन सेल आपण कनेक्ट केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय पहिली जी सेल आहे, तर त्या सेलचे निगेटिव्ह टर्मिनल दुसऱ्या सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केलेला आहे. ठीक आहे. सो देअर EMF गेट ॲडेड. काय होईल, त्यांच्या EMF ची ॲडिशन होईल. म्हणजे आपण याला सांगणार सम. ही जी आहे ही काय असेल, सम. किंवा आपण काय करू शकतो, याचा पॉझिटिव्ह टर्मिनल याच्या निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केलेलं असेल. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय, आपल्याकडे जी पहिली सेल दिलेली असेल, त्या सेलचं निगेटिव्ह टर्मिनल पुढच्या सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जर कनेक्ट केलेलं असेल, किंवा पहिल्या सेलचं निगेटिव्ह टर्मिनल हे दुसऱ्या सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जर कनेक्ट केलेलं असेल, सो EMF आर ॲडेड.
त्यावेळेस EMF ची काय होईल, ॲडिशन होईल. सो त्याला आपण सांगू सम. ठीक आहे. तेच आपण जर बघितलं पुढे तर आपल्या लक्षात येईल पहिली सेल आहे E1, त्याचा निगेटिव्ह टर्मिनल पुढच्या सेलच्या निगेटिव्हलाच कनेक्ट केलेला आहे. त्याच्यानंतर पुढच्या सर्किटमध्ये आपण जर बघितलं E1 चं पॉझिटिव्ह टर्मिनल पुढच्या सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनललाच कनेक्ट केलेला आहे. ठीक आहे. सो वी गेट डिफरन्स. त्यावेळेस आपल्याला काय भेटेल, डिफरन्स. ठीक आहे. आता बघा तर डिफरन्स म्हणजे आपण काय सांगू शकतो, E1 मायनस E2. ठीक आहे. सो हियर कन्सिडर E1 इज ग्रेटर दॅन E2. आपण काय कन्सिडर करणार, E1 इज ग्रेटर दॅन E2 म्हणजे ह्या सेलचं EMF याच्यापेक्षा जास्त असेल. ठीक आहे. इथे सम म्हटल्यानंतर काय येईल, E1 प्लस E2. ठीक आहे. म्हणजे आता आपण जर बघितलं जे डायरेक्ट मेथडमध्ये आपण जे सर्किट बघितलं होतं ते सर्किट हे थोडासा चेंज झालेला आपल्याला दिसतोय आणि तो चेंज फक्त कुठे आहे, म्हणजे पोटेन्शियोमीटर जो आहे तर या पोटेन्शियोमीटरच्या A पॉइंट पासून वरती एवढा चेंज आपल्याला दिसतोय. ठीक आहे. बाकी सगळं सर्किट आपलं आहे तसंच आहे, याच्यामध्ये कुठलाही चेंज नाही. ठीक. माझा बघा A पॉइंट पासून आपण काय केले, पहिली सेल कनेक्ट केली ज्याचं EMF आहे E1, याचं पॉझिटिव्ह टर्मिनल जे आहे ते A पॉइंटला कनेक्ट केलेले दिसतंय. त्यानंतर त्या सेलचं निगेटिव्ह टर्मिनल जे आहे ते पुढे आपण K ला कनेक्ट केले. ठीक आहे. आता इथे जर आपण जर बघितलं तर इथे K1 असेल, की K1 हेच K2 K3 K4. ठीक आहे. आता बघा इथून सेकंड सेल जी आहे इथपासून एक वायर काढली आपण, इथपासून काय केलं आपण, पुढचं सेल कनेक्ट केलंय त्याचा पॉझिटिव्ह टर्मिनल आणि त्याचं निगेटिव्ह टर्मिनल जे आहे ते कुठे पोहोचलंय बघा, या 4 नंबरच्या Kच्या. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर इथपासून हा जो पॉईंट निघालेला आहे तो गॅल्व्हनोमीटरला कनेक्ट केला. गॅल्व्हनोमीटरचा दुसरा टर्मिनल जे आहे त्याला आपण जॉकी कनेक्ट केलेली आहे. ठीक आहे. हे साधं सिंपल सर्किट आहे. ओके. आता आपल्याला काय करायचंय, इथे पण आपण काय करणार, प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर अप्लाय करणार आणि आपल्याला करायचंय काय, टू कम्पेअर द EMF ऑफ टू सेल्स. इथे सुद्धा आपण काय करतोय, EMFच कम्पेअर करतोय. पण अगोदरची जी मेथड होती ती डायरेक्ट मेथड होती, आता आपण काय करतोय, सम अँड डिफरन्स मेथड. म्हणजे आपल्याला काय करायचंय, हे जे दोन सेल आपल्याला दिले ज्यांचं EMF E1 आणि E2 आहे तर ह्या EMF ची एकदा ॲडिशन करायची, एकदा सबट्रॅक्शन करायची. म्हणजे आपण सांगू शकतो सम अँड डिफरन्स मेथड. ठीक आहे. आता बघू आपण कशा पद्धतीने ॲडजस्ट होऊ शकतं. ठीक आहे. तर आता बघा केस फर्स्ट, याच्यामध्ये पण आपल्याला 2 केस बघायच्या. आता केस फर्स्ट मध्ये आपण काय करणार आहे, इनिशियली आपल्याला ही जी की आहे ही क्लोज करावी लागेल. ठीक आहे. सो की इज क्लोज. आता ऍक्च्युअल वर्किंग सुरू झालंय पोटेन्शियोमीटरचं. पण आता पुढे गेलो तर आपण सगळ्यात सुरुवातीला काय करू, K1 आणि K3 क्लोज करू. काय करू आपण, K1 आणि K3 क्लोज केले. ठीक आहे. की K1 K3 क्लोज. मग कोण राहिले, K2 आणि K4. सो की K2 K4 ओपन. ठीक आहे. मग आता बघा K1 K3 क्लोज केलेली आहे. आपण बघू ह्या ज्या 2 सेल आपण कन्सिडर केले ज्यांचं EMF आपल्याला कंपेअर करायचं आहे तर त्या नेमकं सम मेथडमध्ये आहे तर डिफरन्स आहे. म्हणजे आपल्याला बघायचं आहे पहिल्या सेलचं निगेटिव्ह टर्मिनल जे ते पुढच्या सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला का निगेटिव्ह टर्मिनलला आहे. ठीक आहे. मग आता बघा इथपासून आपण निघतो हे निगेटिव्ह टर्मिनल आहे. ठीक आहे. पुढे आलो K1 क्लोज आहे. आता K1 क्लोज म्हटल्यानंतर ते बरोबर आहे, इथपासून आपण इकडे आलोय म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनल असेल. ठीक आहे. म्हणजे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह टर्मिनल आहे. पहिल्या सेलचं निगेटिव्ह टर्मिनल दुसऱ्या सेलच्या पॉझिटिव्हला कनेक्ट केलंय. बरोबर आहे. हा, मग याचा अर्थ काय, म्हणजे या ठिकाणी काय होईल, E1 आणि E2 यांची ॲडिशन होईल. काय होईल, म्हणजे हे दोन्ही EMF जे आहे ते ॲड होतील. ठीक आहे. आता पुढे आपण बघू कुठे पोहोचतोय. ठीक आहे. काय K3 मधून पुढे आपण कुठे आले, गॅल्व्हनोमीटरवर येतो. गॅल्व्हनोमीटर पासून जॉकी आहेच आपल्याकडे. ठीक आहे. म्हणजे आता सुरुवातीला काय झाले,
दोन्ही EMF ची ॲडिशन झाली E1 प्लस E2. ठीक आहे, टोटल EMF. मग आता बघा पुढचं आपलं काय काम आहे. ही जी जॉकी आहे ही जॉकी काय करणार आपण, हा जो पॉईंट A आणि B आहे तर याच्यामध्ये टच करणार. आपल्याला परत एकदा गॅलरीमीटर कुठे नल डिफ्लेक्शन दाखवतो ते आपल्याला चेक करायचं आहे. सपोज ॲट दिस पॉईंट गॅलरीमीटर शोज द नल डिफ्लेक्शन. समजा ह्या पॉईंटला ह्या गॅलरीमीटरने नल डिफ्लेक्शन दाखवले, म्हणजे जे पॉईंटला हा काय दाखवते नल डिफ्लेक्शन दाखवते. सो दिस लेंथ इज कॉल्ड L1. याला आपण काय म्हणू L1 A to J. So this is L1. So again using principle of potentiometer, EMF हे या दोन्ही EMF चे ॲडिशन झाले म्हणजे टोटल EMF इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी लेंथ ऑफ वायर. म्हणजे आपल्याला काय सांगता येईल E1 प्लस E2 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L1. म्हणजे हेच इक्वेशन आपण असं लिहू शकतो E1 प्लस E2 which is equal to K into L1. So this is equation number first. ठीक आहे, आता आपल्याला पुढची केस बघायची. आता पुढच्या केस मध्ये आपल्याला काय करता येईल बघा. आता काय केलं होतं आपण के क्लोज, हा के जी आहे ती जी आहे ती क्लोज असेल. ठीक आहे, सो केस सेकंड के इज क्लोज. ठीक आहे, त्यानंतर आता आपल्याला काय करायचं K1 आणि K3 आपण क्लोज केल्या होत्या त्याच्या अगोदरच्या केस मध्ये. आता त्यांना ओपन ठेवायचे. मग कोण क्लोज करणार आपण आता K4 आणि K2 या दोघांना क्लोज केलं. ठीक आहे, मग आता आपल्याला काय सांगता येईल की K2 K4 क्लोज आणि कोणते ओपन आहेत यस K1 आणि K3 ओपन. ठीक आहे, आता पुन्हा एकदा आपण बघू नेमकं काय होतंय. त्या दोन्ही सेलच्या EMF ची पुन्हा ॲडिशन होते का सबट्रॅक्शन होते आपल्याला हे बघायचं. ठीक आहे, मग आता बघा पहिली जी सेल आहे तिचं निगेटिव्ह टर्मिनल आहे. त्या निगेटिव्ह टर्मिनल पासून आपण निघालो. आता इकडे आलं तर हे K4 क्लोज आहे. ठीक आहे, इथपासून इथपर्यंत. नंतर इकडे येऊ बघा. म्हणजे आता इथे जर बघितलं आपण तर सेकंड सेल जी आहे तर त्याच्या निगेटिव्ह टर्मिनल आपण करतो. ठीक आहे, म्हणजे काय झाले निगेटिव्ह टू निगेटिव्ह आपण गेले. पहिल्या सेलचा निगेटिव्ह पुढे पुढे गेलाय सेकंड सेलच्या निगेटिव्हला. म्हणजे याचा अर्थ आपल्याला काय सांगता येईल या दोन्ही EMF चे आता काय झाले सबट्रॅक्शन झाले. बरोबर आहे, म्हणजे आपल्याला काय सांगता येईल E1 मायनस E2 दोन्ही EMF चे आता काय झाले त्या दोन्ही EMF मध्ये आपल्याला डिफरन्स भेटेल E1 मायनस E2. आता पुढे काय काम आहे आपल्याला माहिती आहे. परत एकदा आपण काय करणार ही जॉकी जी आहे ही जॉकी A to B या पॉइंट मध्ये या वायरवरती पोटेन्शियोमीटर वायरवरती आपण टच करणार. आपल्याला पुन्हा एकदा काय होईल एक नल पॉइंट भेटेल. दिस इज फॉर J डॅश. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं A to J डॅश ही जी लेंथ असणार आहे दिस इज कॉल्ड ॲज L2. पुन्हा एकदा आपण काय करणार अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर E1 मायनस E2 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L2. ठीक आहे, सो देयरफॉर E1 मायनस E2 which is equal to K into L. So this is called equation number 2. आता आपल्याकडे इक्वेशन नंबर 1 आले, इक्वेशन नंबर 2 आले. सो टेकिंग द रेशियो ऑफ इक्वेशन नंबर 1 and 2 बघ आपल्याला काय भेटेल. टेकिंग द रेशियो ऑफ इक्वेशन नंबर 1 and 2 बघा या दोघांचा रेशियो जर आपण जर लिहिला तर काय येते E1 प्लस E2 अपॉन E1 मायनस E2 which is equal to yes K into L1 upon K into L. Again this K get cancelled. ठीक आहे, म्हणजे आपल्याकडे इक्वेशन काय आले बघा. therefore E1 plus E2 upon
E1 minus E2 which is equal to L1 upon A. बघा इथपर्यंत आपण पोहोचलोय. आता बघा आपल्याला काय करायचं होतं, आपल्याकडे जे हे दोन सेल आहेत E1 आणि E2 यांचं EMF आपल्याला कंपेअर करायचं. तर आपले इक्वेशन जे आहे ते काय आले E1 E2 upon E1 minus E2. आपल्याकडे ऍक्च्युअल इक्वेशन काय यायला पाहिजे होतं E1 upon E2 यायला पाहिजे, पण तसं तर काही आलं नाही. मग आता इथे काय करणार आपण सिंपल मॅथमॅटिक्स अप्लाय करायचं. ठीक आहे, आता सिंपल मॅथमॅटिक्स अप्लाय करायचं म्हणजे काय करायचं, टेकिंग कंपोनेंडो अँड डिव्हिडेंडो. म्हणजे याचा अर्थ आपण काय करणार, हा डिनॉमिनेटर न्यूमरेटर मध्ये ऍड करणार आणि त्यानंतर परत एकदा काय करणार या न्यूमरेटर मध्ये मधून डिनॉमिनेटर सबट्रॅक्ट करायचं. म्हणजे बघा आपलं इक्वेशन कसं लिहिता येईल, E1 plus E2 plus E1 minus E2. म्हणजे आपण काय केलंय त्या न्यूमरेटर मध्ये डिनॉमिनेटर ऍड केला. ठीक आहे, डिवाइडेड बाय आता काय करायचंय न्यूमरेटर मध्ये मधून डिनॉमिनेटर सबट्रॅक्ट करायचं. E1 plus E2 minus E1 minus E2. ओके, आता ज्या पद्धतीने आपण इथे LHS ला जे काही केले आपण तर त्याच पद्धतीने आपण RHS वरती पण अप्लाय करणार. म्हणजे आपल्याला काय लिहिता आहे L1 plus L2 upon L1 minus L2. ठीक आहे, आता निगेटिव्ह साइन याच्यामध्ये हे काय सांगण्यासारखं नाही, फार काय कॉम्प्लिकेटेड असं काही नाही. ठीक आहे, हा निगेटिव्ह साइन आपला निघाल्यानंतर हा E1 मायनस होईल, हा E2 प्लस होईल, त्याचं मायनस होतं आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, म्हणजे आता याचा अर्थ काय होईल बघा, इथे E2 कॅन्सल होईल, त्यानंतर इकडे E1 कॅन्सल होईल. सो E1 प्लस E1 twice E1 divided by E2 plus E2 twice E2 which is equal to L1 plus L2 upon L1 minus L2. These two get cancelled, so we get E1 upon E2 which is equal to L1 plus L2 upon L1 minus L2. So using this equation we have to compare EMF of these two cells. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला आपण पहिली डायरेक्ट मेथड बघितली. डायरेक्ट मेथडमध्ये आपल्याला डायरेक्ट आन्सर आलं होतं, बरोबर. ज्याप्रमाणे नाव आहे त्याचप्रमाणे डायरेक्ट मेथडमध्ये आपल्याला डायरेक्ट आन्सर आलं होतं E1 upon E2 which is equal to L1 upon L2. ठीक आहे, आता सम आणि डिफरन्स मेथडमध्ये आपल्याकडे जे पहिलं इक्वेशन आलं होतं ते हे होतं रेशो घेतल्यानंतरचं. ठीक आहे, म्हणजे इथे काय आले होते सम आणि डिफरन्स यांचा रेशो घेतला, नंतर एक पासून पुढे आपण सिंपल मॅथमॅटिक्स अप्लाय केला आणि त्याच्यानंतर आपल्याला काय भेटलंय इक्वेशन भेटलं E1 upon E2 which is equal to L1 plus L2 divided by L1 minus L2. म्हणजे काय झालं आता आपल्याकडे ज्या दोन सेल आपल्याला दिलेल्या होत्या तर दोन्ही सेलचं EMF कंपेअर झालं. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण काय करू शकतो या पोटेन्शियोमीटरच्या सहाय्याने आपल्याकडे जर समजा सेल आपल्याला दोन सेल आपल्याकडे जर असतील तर त्यांचा EMF पण कंपेअर करू शकतो. आणि याच्यामध्ये समजा एखाद्या सेलचं EMF आपल्याला जर माहिती नसेल अननोन असेल तर ते पण आपण फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला पुढचा जो यूज बघायचा आहे टू फाइंड द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल. ठीक आहे, ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. पोटेन्शियोमीटरच्या सहाय्याने आपल्याकडे जर समजा एखादा सेल असेल तर त्या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स म्हणजे स्मॉल आर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, तर ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू काय आहे. ठीक आहे, ओके, थँक्यू.